चला विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आता आपण समजून घेऊयात. इथे जर तुम्ही नीट बघितलं तर इथे बल जो आहे तो कोणत्या दिशेने आहे? ह्या दिशेने. आणि विस्थापन कुठे होत आहे? ह्या दिशेने. आणि इथे एक अँगल तयार होतोय, बरोबर. इथे एक कोन तयार होतोय, बरोबर. हे ही एक दिशा आहे ज्या दिशेने आपण बल प्रयुक्त करतोय. ह्या दिशेने बल प्रयुक्त करतोय, बरोबर. या दिशेने बल आणि या दिशेने विस्थापन, आणि इथे झाला एक कोन तयार. त्यानंतर जर आपण नीट बघितलं इथे दुसऱ्या आकृतीमध्ये, या दुसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला बल ह्याच दिशेने आणि विस्थापन सुद्धा ह्याच दिशेने. मग बल आणि विस्थापन ह्याच दिशेने असेल तर इथे कितीचा अँगल दिसतोय? इथे 0 अँगल आहे, बरोबर. म्हणजेच कोन शून्याचा आहे, हे क्लिअर झालं. चला आता पुढे आपल्याला दिसतं आहे की बल जो आहे तो असा आपण देतोय, तर इथे वस्तू हलताना दिसते का कुठे? नाही. इथे विस्थापन होताना दिसतंय का? नाही. म्हणजे हे 90 अंशाचा कोन करतोय, परपेंडिक्युलर दिसतंय, बरोबर. या तिन्ही बल आपण कशा पद्धतीने प्रयुक्त केला आहे हे तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं कळलेलं आहे. चला तर मग आता आपण पुस्तकाकडे वळू, जे तुम्हाला नीट कळेल, बरोबर. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण आत्ताच जी व्हिडिओ बघितली तिथे जेव्हा विस्थापन होत होतं त्या विस्थापनामध्ये आणि ज्या दिशेने बल प्रयुक्त होत होतं त्यामध्ये काहीतरी आपल्याला अँगल, काहीतरी कोन झालेला आपल्याला दिसला आहे. म्हणजेच इथे मी जेव्हा तुम्हाला सांगितलं की ही मुलगी जी आहे ही या दिशेने बल प्रयुक्त करते आहे, परंतु ही मुलगी जी आहे ही या दिशेने बल प्रयुक्त करते, परंतु विस्थापन जे आहे ती ह्या दिशेने होत आहे. म्हणजेच इथे काहीतरी कोन तयार होते, काहीतरी अँगल तयार होतोय, बरोबर. आता हेच आपल्याला पुढे शोधायचं आहे. तर जे उदाहरण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं आणि इथे वरती जे चित्रांमध्ये समजून सांगितलं, याच्यात काय सांगितलंय? जर एफ हे प्रत्यक्ष लावलेले बल, एफ हे प्रत्यक्ष लावलेले बल आणि F1 हे विस्थापनाच्या दिशेतील बल आपण मानलं आणि S एवढे विस्थापन झालं आहे, तर आपल्याला तिथे काय करायचंय? कार्य काढायचंय. कारण विस्थापन झालंय आणि विस्थापन झाले म्हणजे तिथे कार्य घडलेलं आहे. तर कार्य किती हे जर आपल्याला शोधायचं असेल तर आपण ते कसं शोधायचं? म्हणजेच इथे समजा एक वस्तू तुम्हाला दिसते आहे, त्या वस्तूवर लावलेलं खरं बल, जे प्रत्यक्ष बल, ते ह्या दिशेने आहे, बरोबर. परंतु कार्य या दिशेने घडतंय, बरोबर. विस्थापन या दिशेने होत आहे. म्हणजेच F1 इथे काय आहे? विस्थापनाच्या दिशेतील बल. F1 काय आहे? विस्थापनातील दिशेतील बल. परंतु बल खरा प्रत्यक्ष कोणता आहे? हा F वाला. इथपर्यंत क्लिअर झालं? तर याच्यात आपण त्रिकोणमितीचा आणि सूत्राचा वापर करून आपण F ह्या बलाचा क्षितिज समांतर दिशेला कार्य करणारा घटक F1 आपण काढूयात, बरोबर. आता तो कसा काढायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. आपण इथे सूत्र बघितलं. काय सूत्र आहे? कार्य. इथे सूत्र काय बघितलं? कार्य बरोबर काय असतं? बल गुणिले विस्थापन. म्हणजेच इथे आपण काय म्हणू शकतो? W बरोबर Fs. W बरोबर Fs. W बरोबर Fs, बरोबर. W म्हणजे काय? तुमचं कार्य, वर्क. F म्हणजे काय? फोर्स. आणि S म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. पण आपण इथे F घेतलाय का? नाही. F1 का? F1 आपल्याला काढायचं आहे. आणि F1 काय आहे? F1 हे विस्थापनाच्या दिशेतील बल आपण मानलेलं आहे. विस्थापनाच्या दिशेतील बल, विस्थापनाच्या दिशेतील बल आपण इथे मांडलेलं आहे. आणि आपण कशाच्या साहाय्याने काढणार आहोत? हे त्रिकोणमितीच्या साहाय्याने आपण इथे काढणार आहोत. हे क्लिअर झालं? चला तर मग आपण सॉल्व करूयात. इथे आपण त्रिकोणमितीमध्ये कॉस थिटाची जी किंमत असते, कॉस थिटाची किंमत असते कोणालगतची बाजू छेद करणं. कॉस थिटा जर काढायचा असेल तर आपल्याला माहिती आहे
लगतची बाजू छेद कर्ण. इथे कोण कोणता तयार होतोय? हा झाला फोर्स, हे झालं विस्थापनातील फोर्स. आणि इथे हा जो कोण झालाय हा थिटा, हा जर काढायचा असेल तर कॉस थिटा मला माहिती आहे, कोणा लगतची बाजू. हा जो कोण आहे त्याच्या लगतची बाजू, बरोबर, कोणा लगतची बाजू. इथे 90 अंशाचा कोण होत आहे म्हणजे हा हा जो आहे हा काय झाला? कर्ण झाला, बरोबर. हा काय झाला? हा जो दिसतोय हा कर्ण झाला. तर बघा, कॉस थिटा बरोबर कोणा लगतची बाजू छेद कर्ण. तर आता आपल्याला माहिती आहे कोणा लगतची बाजू छेद कर्ण. कोणा लगतची बाजू काय आहे आपल्या? कोणा लगतची बाजू काय आहे? F1. आपण घेतलं इथे F1, बरोबर. कोणा लगतची बाजू F1 आणि कर्ण काय आहे? F. हा कर्ण घेतला F, बरोबर. हे कळलं. तिथे काय मिळालं आपल्याला? कॉस थिटा बरोबर F1/F. आपण इथे त्रिकोणमितीच्या साहाय्याने F1 ची किंमत काढणार आहे. F1 काय आहे? विस्थापनाच्या दिशेतील बल आहे. आपल्याला ते शोधायचं आहे. म्हणून आपण इथे त्रिकोणमितीचा वापर केला आहे आणि त्रिकोणमितीचं आपल्याला सूत्र ऑलरेडी माहिती आहे, ते म्हणजे कोणा लगतची बाजू छेद कर्ण. आणि कोणा लगतची बाजू इथे आपल्याला काय दिसते आहे? F1. कोणा लगतची बाजू आपल्याला दिसते आहे F1. म्हणजे जर आपण इथे बघितलं, हा जो त्रिकोण जर इथे आपण तयार केला, हा बरोबर या त्रिकोणासारखाच आहे. मग हा झाला F1 कोणा लगतची बाजू आणि हा झाला कर्ण. ठीक आहे. इथे आपण काय केलं? ज्याची किंमत काढेल त्याला एकटं पाडायचं आहे. म्हणून इथे काय झालं? F1 तिथेच आहे आणि F इकडे भागिले आहे छेदाला, इकडे झाला तो गुणिले. म्हणजेच इथे आपल्याला मिळालं F1 बरोबर कॉस थिटा. F1 बरोबर कॉस थिटा. हे कळालं तुम्हाला? या सूत्रात आपल्याला मिळालं F1 बरोबर कॉस थिटा. हे क्लिअर झालं. आता F1 ची किंमत जी आहे हे आपण समीकरण 1 मध्ये टाकूयात. याला समीकरण 1 मानलं होतं. W बरोबर F1S, बरोबर. इथे जर किंमत टाकली तर त्या किंमत टाकल्यानंतर आपल्याला मिळणार आहे W बरोबर F कॉस थिटा गुणिले S, बरोबर. तर आपण काय करणार आहोत? हा जो S जो आहे, हा जो S जो तुम्हाला दिसतो आहे, हा जो S तुम्हाला दिसतोय तो आपण फक्त इथं नीट घेऊन घेणार आणि आपल्याला इथं सूत्र मिळालं आहे W बरोबर FS कॉस थिटा, बरोबर. हे क्लिअर झालं तुम्हाला? आता इथे आपल्याला थिटा जो आहे हा काय आहे? थिटा हा प्रत्यक्ष झालेलं प्रत्यक्ष जे बल आहे, प्रत्यक्ष जे बल आहे आणि जे विस्थापनाचं बल आहे त्यामधला हे अँगल आहे, त्यामधला हा कोन आहे. आता या कोनाची जर आपल्याला किंमत माहिती असेल तर आपल्याला कळणार आहे की जे घडलेलं कार्य आहे हे धन आहे की ऋण आहे, जे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे की शून्य आहे, हे आपल्याला कळणार आहे. तर ते कशा पद्धतीने आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. चला आता आपण परत ह्या व्हिडिओकडे आलेलो आहोत. ह्या व्हिडिओकडे येण्यामागचं कारण म्हणजे इथे तुम्हाला मला समजून सांगायचं आहे की जेव्हा बल या दिशेने, खरं जे बल आहे प्रत्यक्ष बल या दिशेने आहे, विस्थापन या दिशेने होत आहे, म्हणजे हा झाला आपला F आणि हा झाला आपला F1 आणि इथे आपल्याला अँगल मिळतोय, काहीतरी कोन मिळतोय, बरोबर. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला काय दिसतंय बघा, हा आहे बलाची दिशा आणि विस्थापन सुद्धा याच दिशेने आहे, म्हणजे तिथे तयार झालेला कोन जो आहे तो काय आहे? शून्य. आणि आता हेच किंमत आपण आपल्या सूत्रांमध्ये टाकणार आहोत, म्हणून ही व्हिडिओ दाखवण्याचा उद्देश आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं, इथे तुम्हाला दिसतं आहे की बलाची दिशा जी आहे, बलाची दिशा ही 90 अंशावर आहे, बरोबर. आणि इथे विस्थापन घडतंय का? वर्क डन होतंय का? W मिळतोय का आपल्याला? तर नाही. तर ते समजून देण्यासाठी ही व्हिडिओ मी परत तुम्हाला दाखवली. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. चला तर मग त्या व्हिडिओवरनं तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील
तर हे जे निष्कर्षाचा हा जो बॉक्स तुम्हाला रिकामा दिसतोय हा तुम्हाला भरायचा आहे. आपल्याला सूत्र मिळालं आहे W बरोबर FS कॉस थिटा. थिटा जो आहे तो आहे तुमचा कोन, जो प्रत्यक्षात झालेला लावलेलं जे बल आहे, आणि F1 म्हणजे प्रत्यक्षात झालेलं बल जे आहे F, आणि F1 हे विस्थापनाच्या दिशेतील बल, यामध्ये जे कोन तयार झालेला आहे, जे विस्थापन आहे आणि जे प्रत्यक्षात झालेलं बल आहे यातला जे कोन आहे हा आहे थिटा. बरोबर. आणि थिटाची किंमत आपण जसं जसं टाकू त्या त्या पद्धतीने कार्य घडलेलं आहे हे आपण सांगू शकतो. तर बघा, आपण जर तुम्हाला आठवत असेल त्या व्हिडिओमध्ये जेव्हा बल लावलं होतं आणि त्या बलामध्ये जेव्हा बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा सारखी होती तेव्हा त्यांच्यामध्ये घडलेला जो अँगल होता, जो कोन होता, तो आपल्याला काय मिळाला होता? 0. बरोबर. म्हणजे थिटा काय मिळाला होता? 0. तर समजा मी इथे इथे कॉस थिटा, म्हणजे थिटाच्या ऐवजी जर मी इथे 0 टाकला तर मला काय मिळणार आहे? कॉस थिटा, कॉस 0ची किंमत किती आहे? 1 आहे. म्हणजेच तुम्हाला W, बघा, WF गुणिले S गुणिले कॉस थिटा. कॉस थिटाची किंमत कॉस 0 टाकली, बरोबर, थिटाची किंमत 0 टाकली. 0 टाकल्यानंतर इथे मला काय मिळालं? इथं 0 टाकली. कॉस 0ची किंमत काय मिळाली मला? 1 मिळाली. बरोबर, 1 मिळाली. F, मग मला सूत्र काय मिळालं इथनं? W बरोबर FS. इथे मला काय मिळालं? W बरोबर FS, कारण दिसतंय तुम्हाला W बरोबर FS. बघा, मला सांगा W बरोबर FS तुम्हाला धन दिसते काय ऋण? धन. म्हणजे कार्य काय झालेलं आहे? धन झालं आहे. म्हणजे ज्या बलाने आपण, ज्या दिशेने आपण बल लावलेला आहे त्याच दिशेला विस्थापन झालेलं आहे. ज्या दिशेने आपण बल लावलेलं आहे त्याच दिशेने विस्थापन झालेलं आपल्याला दिसलं होतं. तर कार्य काय घडलं आहे? तिथे धन कार्य घडलेलं आहे. कोणतं कार्य घडलेलं आहे? धन कार्य घडलेलं आहे. ठीक आहे, हे क्लिअर झालं. त्यानंतर जेव्हा मी वरतून बल अप्लाय करत होतो, फोर्स करत होतो, तेव्हा ती वस्तू आपल्याला हलताना दिसली होती का? नाही. म्हणजे तिथं कार्य घडलं होतं का? नाही, 0. आणि मी तुम्हाला तिथे दाखवलं सुद्धा होतं, तिथे 90 अंशाचा कोन झालेला तुम्हाला तिथे दिसला होता. बरोबर, कारण मी बल ह्या पद्धतीने वरून अप्लाय करत होतो आणि तिथे असणारी जी वस्तू आहे ती कुठेच हलत नव्हती. म्हणजेच तिथे वर्क जे आहे ते 0 झालं होतं. तर आपल्या सूत्राप्रमाणे आपल्याला ते क्लिअर मिळतंय का? आपण ते बघूयात. चला, इथे आपण टाकू W बरोबर FS कॉस थिटाची किंमत, म्हणजे कॉस 90ची किंमत आपल्याला काय मिळते? W बरोबर FS कॉस 90. कॉस 90ची किंमत आपल्याकडे काय आहे? कॉस 90ची किंमत आपल्याकडे आहे 0. म्हणजे हे झालं, हे पूर्ण झालं तुमचं 0. बरोबर. मग 0 गुणिले FS म्हणजेच हे सगळं काय झालं तुमचं? 0. म्हणजे वर्क डन, म्हणजे कार्य काय झालं, घडलं? 0. म्हणजे कार्य काहीच घडलेलं नाही आहे. निष्कर्ष हे तुम्हाला लिहायचे आहेत. ठीक आहे, चला, इथपर्यंत कळलं. त्यानंतर जर तुम्ही नीट बघितलं, जेव्हा ती वस्तू इकडनं जेव्हा मी फोर्स देत होतो अशी ह्या पद्धतीने, ते व्हिडिओ वाटलं तर परत तुम्ही ती बघून घ्या, ही व्हिडिओ मागे करून. इकडनं जेव्हा मी बल देत होतो ह्या पद्धतीने, जेव्हा बल अप्लाय होत होतं तेव्हा हा जो ठोकळा आहे तो इकडे जात होता. बरोबर. परंतु जर तुम्ही नीट बघितलं, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की इथे एक बल काम करत असतं, ते म्हणजे घर्षण बल. घर्षण बलाचं दिशा कोणती? ह्या पद्धतीने, ह्या पद्धतीने इकडे घर्षण बल. बरोबर. म्हणजे इथे तुम्हाला काय दिसतं आहे? इथे तुम्हाला काय दिसतं आहे? जेव्हा घर्षण बलाची दिशा कोणती आहे? ही. बरोबर.
विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला तिथे जेव्हा या दिशेने जेव्हा बल आपण देत होतो तेव्हा वस्तूचं विस्थापन या दिशेने होत होतं, बरोबर. पण याच्या विरोधात एक बल काम करत होतं, ते याच्या विरोधात काम करत होतं. ते याच्या विरोधात काम करत होतं आणि ते बल होतं कोणतं? घर्षण बल. म्हणजे जर तुम्हाला इथे आकृती काढून द्यायचं झालं तर बल तर या दिशेने, ठीक आहे, आणि विस्थापन पण ह्या दिशेने होत आहे, बरोबर. बल ह्या दिशेने आणि विस्थापन पण ह्याच दिशेने होत आहे, परंतु घर्षण बल जे आहे ते याच्या विरोधात चाललेलं आहे, विरोधात काम करत असतं. म्हणजे घर्षण बल इकडे काम करत असतं. म्हणजेच हा झाला तुमचा प्रत्यक्ष घडलेलं बल आणि हे झालं त्याच्या विरोधात असलेलं तुमचं विरोधात असलेलं घर्षण बल. यांच्यामध्ये तयार झालेला हा जो अँगल आहे हा कितीचा आहे? 180चा, बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे आपण कॉस थिटा जी किंमत आहे ती जर आपण इथे अप्लाय केली आपण जर ती किंमत इथे टाकली एफ एस कॉस थिटा इथे जर टाकली तर आपल्याला काय मिळतं? डब्ल्यू बरोबर एफ एस कॉस 180, बरोबर. 180 आणि 180ची किंमत असते -1, म्हणजे एफ एस कॉस 180ची किंमत आहे -1, बरोबर, -1. तर मला डब्ल्यू बरोबर इथे काय मिळणार आहे? -FS. म्हणजेच वर्क डन काय घडलेलं आहे? हे वर्क डन घडलेलं आहे विस्थापनाच्या विरुद्ध दिशेने. म्हणजे ज्या वेळेस बल लावले असता विस्थापन जे आहे त्याची दिशा आणि बलाची दिशा ही वेगवेगळी आहे. आता इथे आपण कोणत्या बलाचं काम करतोय? विचार करतोय जो प्रयुक्त केलेला बल आहे त्याचा विचार करतोय का? तर नाही, इथे आपण घर्षण बलाचा विचार करतोय. तर या घर्षण बलामध्ये आपल्याला असं दिसून आलेलं आहे की घर्षण बलाची दिशा ही विस्थापनाच्या दिशेच्या विरुद्ध आपल्याला दिसते आहे, बरोबर. घर्षण बलाची दिशा ही विस्थापनाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला दिसत आहे. म्हणून घर्षण बलाने जे कार्य केलेले आहे त्यावेळी त्या बलाने जे केलेले कार्य आहे हे आपल्याला काय मिळालेलं आहे? ऋण मिळालेलं आहे. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. तर आता पुढच्या भागाकडे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. ठीक आहे, धन्यवाद.